मधली ही जोरदार टक्कर आपण पाहतोय। भाजप 29 जागांवर मोकामामधून जेडीयूचे छोटे सरकार अनंत सिंग आघाडीवर आहेत। सुरुवातीपासून म्हणजे पोस्टल मतांपासूनच छोटे सरकार या ठिकाणी आघाडीवर आहेत। मोकामामधून जेडीयूचे छोटे सरकार अनंत सिंग हे आघाडीवर आहेत। इथे वीणा सिंग या पिछाडीवर आहेत। मोकामामधून जेडीयूचे छोटे सरकार अनंत सिंग आघाडीवर आणि आता विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। नक्कीच। आणि आता अवघी 4 मिनिटं 3 ते 4 मिनिटं ईव्हीएमच्या मतमोजणीला आता सुरुवात होणार आहे। तर 165 आणि महाआघाडी 37 जागांवर आघाडीवर आहे। 103 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत। अलीनगरमधून भाजपच्या मैथिली ठाकूर चांगली कामगिरी करतायत। सुरुवातीपासूनच कलांमध्ये त्या आघाडीवर आहेत। अलीनगरमधून भाजपच्या मैथिली ठाकूर आघाडीवर। तर सुरुवातीचे कल 103 जागांचे कल आपण पाहतो आहोत। 103 जागांमध्ये सगळ्यात 62 जागांवर एनडीएनं आघाडी घेतलेली आहे, तर 37 जागांवर महाआघाडीनं आघाडी घेतलेली आहे। तर अलीनगरमधनं भाजपच्या मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत। ज्यांची उमेदवार आपण त्यांना म्हणतो त्या मैथिली ठाकूर या ठिकाणी आघाडीवर आहेत। पुन्हा आकडेवारी पाहूया। एनडीए या ठिकाणी 63, महाआघाडी 37, जेएसपी 3 आणि इतर एका जागेवर आघाडीवर आहेत। एनडीएनं मोठी आघाडी घेतली आहे। एनडीए 63 जागांवर आणि महाआघाडी 37 जागांवर। राघवपूरमधून तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत। राघवपूरमधून तेजस्वी यादव आघाडीवर, महुआमधून तेजप्रताप हे पिछाडीवर आहेत। तर ही आपण कल पाहतोय। भाजप 32 जागांवर आघाडीवर, जेडीयू 26, एलजेपी 3 जागांवर त्या ठिकाणी आघाडीवर आहे। भाजप 32 आणि आरजेडी 29 जागांवर आघाडीवर, जेडीयू आता 26 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर, एलजेपी 3, डावे पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहेत। एनडीए 63 आणि महाआघाडी 39 जागांवर आघाडीवर। तर हे सुरुवातीचे कल 106 जागांचे हे कल आपण पाहतोय। एनडीएनं 63 जागांवर आता आघाडी घेतलेली आहे। काँग्रेस 7 जागांवरच आघाडी आहे, तर दुसरीकडे 29 जागांवर आरजेडीची आघाडी दिसते। जनसुराज पक्ष जो आहे तो सध्या 3 जागांवर आघाडीवर आहे। 106 जागांचे कल आतापर्यंत आपल्या हाती आले। 100 जागांचे कल आहेत। भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये आता काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। आता एनडीए 63 जागांवर पोहोचली आहे, तर महाआघाडी 39 जागांवर आहे। त्यामुळे एक कल या ठिकाणी स्पष्ट होतोय बिहारचा। 100 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत आणि भाजप या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष दिसतोय। भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर। तर 32 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर, तिकडे आरजेडीचे 29 जागांवर उमेदवार आघाडीवर। नितीश कुमार मंत्रिमंडळातले 12ही मंत्री आघाडीवर आहेत। नितीश कुमार मंत्रिमंडळामधले 12 मंत्री, डझनभर मंत्री या निवडणुकीच्या रिंगणात होते। सगळे मंत्री आघाडीवर आहेत। तर वेगानं हे कल बदलतायत। महाआघाडी 40 जागांवर आता आघाडीवर गेल्याचं दिसतंय, तर 63 जागांवर एनडीएनं आघाडी घेतलेली आहे। 110 जागांचे हे कल हाती आल्याचं आपण पाहतो। इंडिया आता 65 जागांवर आघाडीवर, तर महाआघाडी इकडे 41 जागांवर आघाडीवर। डावे पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहेत, तर प्रशांत किशोर यांचा पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहे। तर या ठिकाणी